आणि मुंबईकरांनो सावध राहा, कारण मुंबई महापालिकेचा हलगर्जी कारभार तुमच्या जीवावर बेतू शकतो। अंधेरीमध्ये मोठी दुर्घटना टळलेली आहे। अंधेरी सबवे बाहेर उघडं मॅनहोल होतं। महापालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। सुरक्षेसाठी आता लाकूड बसवण्याचं काम सुरू झालंय। ऐन पावसाळ्यात रस्त्यात मुंबईत मॅनहोल खुली आहेत आणि ती मृत्यूचा सापळा बनू शकतात। मुंबई महापालिकेनं इतक्या वर्षांनंतर अजूनही धडा काही घेतलेला नाही। कुर्ला काजूपाडा परिसरात सुद्धा धोकादायक उघडं मॅनहोल आपल्याला पाहायला मिळतंय। या मॅनहोलच्या बाजूला 4 दगड रचून ठेवण्यात आहेत, पण एवढीच उपाययोजना मुंबईकरांसाठी पुरेशी आहे का असा सवाल उपस्थित होतोय। इथे बाजूनच रहदारी सुरू आहे, गाड्या जात आहेत, माणसं देखील याच रस्त्यांवरून चालतायत। एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे सध्या आपल्या सोबत आहेत। फणसेजी नमस्कार। पहिल्याच पावसात मुंबईकरांची आणि मुंबईची काय अवस्था झाली आपण पाहतोय। नाले सफाईची पूर्णतः पोलखोल झाली आणि हे कमी की काय म्हणून उघडी मॅनहोल सुद्धा आहेत। नमस्कार। नमस्कार। हे आम्ही गेले 3 महिने सांगतोय। हम्म नाल्याची सफाईची कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मेच्या 25 तारखेपर्यंत दिली गेली नव्हती हम्म आणि आम्ही हे सगळं सांगत असताना ज्या वेळेला सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलं की याला पाणी भरणार, मग त्याच्यावरती आपलं स्वतःचं निवेदन केलं की पाणी भरणार त्याची जबाबदारी प्रशासनाची आहे। हम्म मॅन्युअलचा प्रश्न आहे, धाप्यांचा प्रश्न आहे। आज अशी परिस्थिती आहे मुंबई महापालिकेची, पहिल्यांदा मी बघितली की धापे आणि त्या जाळ्या लावण्यासाठी सुद्धा नगरसेवक निधीचा वापर केला गेला। हा नगरसेवक निधी आम्हाला आला कधी? तर हा नगरसेवक निधी आम्हाला जवळजवळ एप्रिलच्या एंड पर्यंत आला। खरं म्हणजे हे सगळं आपल्याकडे स्टॉक मध्ये असायला पाहिजे होतं, परंतु आमचा नगरसेवक निधी आला त्यानंतर लावणार आणि आता आम्ही सांगतोय, आमचे कार्यकर्ते फिरतायत तेव्हा ते सांगतात की हा धापा लावला पाहिजे, तो धापा लावला पाहिजे। काही फोटो मी सुद्धा पाठवले काही लोकांना की जे फुटपाथच्या बाजूला जे आपले आतमध्ये जायला जे होल असतात, फुटपाथच्या खाली जे आपले स्टॉर्म वॉटर ड्रेन आहे त्याची सफाई बरोबर झाली नाही आणि झाली ते आता पहिल्या पावसात परत आतमध्ये गेली। म्हणजे नाल्याचं सुद्धा तसंच आहे। तो मोगरा नाला असेल, आम्ही अनेक वेळेला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये बोलतो की अनेक नाले ते अजून त्याला साफ केले नाहीत। हे पर्सेंटेज कसले? आम्हाला सांगितलं की 113% नाले सफाई झाली आहे। आजपर्यंत 100% आम्ही ऐकलं होतं, पण 113, 117, 128%। तर मला असं वाटतं की हे कुठेतरी सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे, कारण गेले 4 वर्ष सुद्धा त्यांच्याचकडे ही सत्ता असताना त्यांना आज कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही, नाले यशोधर सफाईला फणसे, कोणी घेत आपल्याला नाही। विनंती, आपण सोबत राहा। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर ऋतू तावडे सध्या आपल्या सोबत आहेत। ऋतुताई नमस्कार। खरं तर पहिल्या पावसामध्ये मुंबईची जी काही अवस्था झाली आहे, ठिकठिकाणी पाणी साचलंय, मुंबईकरांना त्याच पाण्यातून वाट काढायला लागतेय आणि काय कशा पद्धतीने नालेसफाई झाली हे सांगण्यासाठी हे पुरेसं आहे? पूर्ण त्याची माहिती घेता रात्री 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत पाऊस चालू आहे या ठिकाणी। जवळपास कंटिन्यू पावसाची नोंद या ठिकाणी मी घेते, आढावा घेते। मुंबई शहर विभाग असेल किंवा मुंबई उपनगरे असतील किंवा मुंबई पश्चिम उपनगरे असतील, जवळपास मुंबई शहरामध्ये या ठिकाणी जर माहिती घेतली तर 186 मिलीमीटर, मुंबई उपनगरे असतील 190 मिलीमीटर असेल किंवा मुंबई उपनगरे असतील 154 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झालेली आहे। तर त्या अतिवृष्टीमुळे पूर्ण मुंबईची मी माहिती घेतली तर अंधेरी सबवे असेल, हिंदमाता, दादर, मालाड या ठिकाणी काही काळ पाणी साचलंय, त्याचा नंतर निचरा झालेला आहे आणि वाहतूक पण सुरळीत झालेली आहे। आणि गांधी मार्केटची पण मी पूर्ण माहिती घेतली, त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा निचरा झालेला आहे आणि मुंबईची जी रेल्वे सेवा आहे किंवा बेस्टची सेवा आहे ती सुद्धा नियमित आणि सुरळीतपणे कार्यरत आहे। या ठिकाणी तुम्ही जो नाल्याचा मला प्रश्न विचारला जी, तर ह्याच्या अगोदर पण आम्ही सांगितलं की नाले सफाई ही फक्त परिमंडळ 5 सोडून बाकीच्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे केलेली आहे, 100%च्या आसपास झालेली आहे। जो दिसत होता गाळ, जे ज्याचे वारंवार फोटो येत होते
तो फ्लोटिंग होता, वरून पुन्हा येणारा तो सगळा कचरा होता, तो फ्लोटिंग गाळ होता. पण तोही आम्ही ऋतुताई, तुम्ही काढतोय. म्हणताय त्याच्याप्रमाणे 100% नालेसफाई जरी झालेली असली तरी पहिल्या पावसामध्ये जे चित्र पाहायला मिळतं, जेवढ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं, खरं तर मुंबईकरांना ते अपेक्षित नाहीये, जी नाही आकडेवारी नाही, तुम्ही मी सांगताय त्यानुसार. माझा आणखी मुंबईकरांना एक प्रश्न आहे ऋतू तावडेशी, माझा आणखी एक प्रश्न असा आहे की मॅनहोल्स का उघडी आहेत? हा, या ठिकाणी मी संपूर्ण कालपासून आम्ही माहिती घेतोय की ज्या ज्या ठिकाणी मॅन्युअल्स ओपन आहे तिथे लीड लावण्याचं काम त्या ठिकाणी बघा, एक लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगते, 2000 किलोमीटर 2200 किलोमीटरचे जे रोड आहेत मुंबईचे, जवळपास आपण 1700 किलोमीटरचे रोड आपण संपूर्ण विथ संपूर्ण साईड ड्रेन असतील रोड आपण कम्प्लीट केलेले आहेत. आणि त्या काही जे रोड आपल्या पावसामुळे आपण करू शकलो नाही, ज्याचे आता पावसानंतर त्याची कामं सुरू होणार आहे, त्या ठिकाणी जर लीड असतील, मॅन्युअल्स असतील, ओपन असतील, त्याचा आपण पूर्ण आढावा घेतोय. ह्याच्या अगोदर पण आम्ही संपूर्ण पाहणी केली, त्या ठिकाणी रोडची मी पाहणी केलेली आहे. ज्या ठिकाणी समजा राहिले असतील ओपन, तर त्या ठिकाणी पण आम्ही लीड लावण्याचं वॉर फुटिंग वरती काम पण असं आहे करतोय. ऋतू तावडेजी, एखादं मॅनहोल अनेकांच्या जीवाशी बेतू शकतं. आम्ही सकाळपासून 2 मॅनहोल दाखवतोय, एक आहे अंधेरी सबवे जवळचं आणि एक आहे काजूपाडा परिसरातलं. ती मॅनहोल्स अजून उघडीच आहेत आणि ही 2 समोर आली आहेत, आणखी अशीही असू शकतात. मी आता निघते ह्या संपूर्ण ठिकाणी, माझी त्या पाहणी दौराच आहे, पण कंटिन्यू आता मीडियाचे फोन येतात आहे, त्यामुळे मला निघताना हे होत आहे. पण मी या मालाड सबवे असेल, अंधेरी असेल, हिंदमाता असेल, या ठिकाणी पाहणी करण्यासाठी निघते. माझे फोन सुद्धा अधिकाऱ्यांना सकाळपासून चालू आहेत. वॉर रूम मधून फोन चालू आहे. 1916 आम्ही जो नंबर आहे तो आम्ही पूर्ण स्ट्रॉंगली कार्यान्वित केलाय, लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. कुठेही तुम्हाला काही आढळलं तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती फोन करा. प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला, प्रत्येक कर्मचाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी उभं ठेवलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी वॉर फुटिंग वरती काम चालू आहे. पण तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी मालाड अंधेरी सबवे, ह्याच्या पूर्वी पण मी माझ्या मीडियाला सांगितलं होतं की अंधेरी सबवेला पाणी साचणार हे आम्हाला माहिती होतं, कारण अंधेरी सबवेचं पाणी निचरा करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी दुसरीकडे काही मिळत नाहीये. एक प्रस्तावित प्रोजेक्ट होता जो वरच्या साईडला आपण रिझर्वायर करणार होतो, पण तो पण इम्प्लिमेंट व्यवस्थित झाला पाहिजे, कारण मुंबईकरांचा हा ऋतू तावडेजी, एक प्रश्न आहे, एक शेवटचा प्रश्न फक्त तुम्हाला विचारते. यंदा पावसाळा नेहमीपेक्षा उशिरा आला, म्हणजे तुलनेनं आधीच्या सगळ्या प्रशासनांपेक्षा आपल्या प्रशासनाला, आपल्या सरकारला जास्त काळ मिळाला ही सगळी कामं पूर्ण करण्यासाठी, ही सगळी कामं तडीस नेण्यासाठी, आणि तरी सुद्धा ही परिस्थिती आज पहिल्या पावसामध्ये मुंबईकरांच्या माथी काय? पाऊस उशिरा आला परंतु आला, त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे, मुंबईकरांनी केलं पाहिजे. आणि ह्याची पूर्ण तयारी, तुम्ही बरोबर बोलताय, पाऊस उशिरा आल्यामुळे आम्हाला वेळ मिळाला आणि गेले 1.5 महिना मी स्वतः असेल किंवा पूर्ण मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, संपूर्ण कर्मचारी किंवा आम्ही सगळे लोकप्रतिनिधी, सगळेच म्हणजे विरोधक पण असतील किंवा आम्ही पण असतील, आम्ही सगळेच वॉर फुटिंग वरती रोडवर उभी राहून काम करत होतो. प्रत्येक ठिकाणी नाल्याची साफसफाई झाली आहे का, मायनर मेजर नाले क्लीन झालेत का, हे सगळं आम्ही काम करत होतो. फक्त ह्या ठिकाणी टीव्हीवरती वारंवार मालाड सबवे, अंधेरी सबवे दाखवला जातोय. बाकी इतर ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण पाण्याचा निचरा झालेला आहे आणि सगळ्या वाहतूक सेवा त्या पण सुरळीत चालू आहेत. ठीक आहे, तुम्ही अनेक गोष्टींचे दावे केलेले आहेत. ठाकरे गटाचे नगरसेवक यशोधर फणसे आपल्यासोबत आहेत. यशोधर फणसेजी, आपण समाधानी आहात महापौरांनी आता जे काही सांगितलं, जे दावे केले त्याबद्दल? नाही, बिलकुल नाही. अंधेरी सबवेचा जो विषय आहे, माझ्या पश्चिम विभागामध्येच आहे, ज्या ठिकाणी मी नगरसेवक आहे, या ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारावं म्हणून गेले अनेक वर्ष आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत, वर्सोवा पंपिंग स्टेशन. आणि ह्याच्या परवानग्या आपल्याला केंद्र सरकारकडनं यायच्या आहेत. गेले अनेक वर्ष, आता गेली 4 वर्ष तर प्रशासनाचाच कालावधी होता आणि आता सुद्धा त्यांचंच सरकार आहे. का त्या परमिशन मिळत नाहीत, का ते पंपिंग स्टेशन उभं राहत नाही, याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. याची सुद्धा जबाबदारी, जर पंपिंग जबाबदारी घ्यायला पाहिजे. जर पंपिंग स्टेशन जर आज चालू असतं तर मला नाही वाटत की अंधेरी सबवेला पाणी भरलं असतं. असंच सांगतो, अंधेरी सबवे जो मोगरा नाल्यावरती आहे, मोगरा नाल्याचं मग त्याचं पाणी जातं. मोगरा नाल्याची सुद्धा साफसफाई यावेळेला बरोबर झालेली नाही. हे प्रत्येक वेळेला प्रत्येक बैठकीत मी सांगत होतो की ज्या ठिकाणी 30 ते 35 ट्रक गाळ काढला जायचा, यावेळेला 6-7 ट्रकमध्येच ते निपटून टाकलंय. आणि ह्या वेळेला खरं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर का येत नाही, कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी का चालते, का चालवून घेतली जाते, याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. याला सर्वच म्हणजे मी आपल्याला सांगेन, प्रशासनाबरोबर सत्ताधारी सुद्धा या गोष्टीसाठी जबाबदार आहेत. कारण जे प्रस्ताव आता आले ते मे एंड पर्यंत येत होते.
म्हणजे यांच्याकडे निविदा प्रक्रिया मे एंड पर्यंत, खरं म्हणजे जानेवारीमध्ये व्हायला पाहिजे होतं, जानेवारी नाही फेब्रुवारीमध्ये तरी कमीत कमी व्हायला पाहिजे होतं. धाप्याचा प्रश्न आहे, मॅन्युअलचा प्रश्न आहे, यांचे मुकादम फिरत असतात रस्त्यावरती. मग ते कुठे गेले, ती माणसं गेली कुठे? आणि तुमच्याकडे ढापे नाहीये, तुमच्याकडे जाळ्या नाहीये, ह्याची कल्पना तुम्हाला मे महिन्यात यावी. तर माझी आपल्याला म्हणजे या ठिकाणी सांगणं आहे की हे ज्या वेळेला आमची सत्ता होती त्यावेळेला ज्या पद्धतीने ओरडाओरड व्हायची, मग तुमचे गेले 4 वर्ष आणि आताचं वर्ष ट्रिपल सरकार तुम्ही म्हणता, ही असणारी परिस्थिती का? मुंबईची तुंबई व्हायची हे संपूर्ण मुंबईकरांनी पाहिलेलं आहे. गेले 25 वर्षामध्ये मुंबईची काय अवस्था झाली. साधा एक चांगला प्रॉपर तुम्हाला सीसी रोड पण तुमच्या कार्यकाळात करता आला नाही. आज 2014 पासून मुंबईमध्ये जे विकासाची कामं वेगाने चालू आहेत, बोलून द्या. ते संपूर्ण मुंबईकर बघतात. आणि या ठिकाणी आपण बघा आता काय आहे ना, आपल्याला मुंबईकरांसाठी काम करायचंय. आणि मी वारंवार बोलते की विरोधकांनी टीका करण्यापेक्षा येऊन जर त्या ठिकाणी लोकांसाठी उभे राहिले आणि काम केलं तर अधिक चांगलं. गेले 25 वर्षामध्ये काय मुंबईची अवस्था झाली आता तुम्हाला मी आमच्या बरोबर होता. एक मिनिट पंचे साहेब ऐका, माझं ऐकायची पण तयारी ठेवा. आज आपण 85 साली सुरू झालंय, जी कामं आहेत मॅडम, ती आपण ह्यांच्या कार्यकाळामध्ये इथे 500 कोटीचे जर रस्ते व्हायचे तर 500 कोटीचे पॉटोल्सची संपूर्ण टेंडर्स यांचे निघायचे. आज आपण अर्ध्यापेक्षा अधिक टक्क्यावरती आलोय. पॉटोल्सची 50 कोटीची फक्त पॉटोल्सची आपण टेंडर्स काढलेले आहेत. ऋतू तावडेजी, यशोधर फणसेंचं असं म्हणणं आहे की मॅनहोल्स वरती झापं बसवली गेली पाहिजेत, ती झाकली गेली पाहिजेत. याच्यासाठी तुम्हाला मेच्या शेवटाला तुमच्या हे सगळं लक्षात आलं असं त्यांचं म्हणणं आहे. मेच्या शेवटाला तुमच्या हे लक्षात आलं की मॅनहोल्स वरती झाकडं लावली पाहिजेत, मॅनहोल्स बंद केली पाहिजेत वेळेत. आम्ही प्रत्येक ह्याच्या वॉर्डला त्या ठिकाणी संपूर्ण आपल्या मुंबई महानगर प्रशासनातला जर कुठे राहिली असतील, मी नाही म्हणत नाही, मी पूर्ण डिनाय करत नाहीये की सगळंच असतील, फणसे साहेबांना जर दिसले असतील, मी वारंवार बोलते आपल्या विरोधकांना ज्या ज्या तुम्हाला सूचना द्यायच्या आहेत त्या आम्ही ऑन द स्पॉट तिथे फुलफिल करू. जर पण तेही मान्य आहे की ते राहता कामा नये, कारण एक पॉटोल्स जरी राहिला तरी एका व्यक्तीचा तिथे प्राण जाऊ शकतो. इतकी गंभीर परिस्थिती त्या पॉटोल्स मधून तयार झालेली आहे. आणि मी वारंवार माझ्या माध्यमातून पण सांगितलंय की बाकी सगळं सोडा, प्रत्येक लीड, प्रत्येक पॉटोल पूर्ण पॅक आहेत का त्याच्यावर लक्ष द्या. आता जी चित्र दिसतात ऋतू तावडेजी, त्यामध्ये त्या मॅनहोल्स भोवती फक्त 4 दगड रचून ठेवलेत, एक काहीतरी लाकडी झाप तिकडे लावून ठेवलेली आहे. हे एवढं पुरेसं आहे? नाही, बिलकुल पुरेसं नाहीये. आणि हे असं असेल ठिकाणी झावळ्या ठेवल्या आणि ठिकाणी एखादं प्लास्टिकचं ते बॅरिकेड असतं ते आणून उभं केलंय ना मॅडम. त्या आता फणसे साहेब आमचे फार वरिष्ठ आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. पण जर त्यांना तो दिसला असेल, त्यांच्या वॉर्डमध्ये असेल, तर त्यांनीही ते करून घ्यायला पाहिजे होतं. आपण एखादी ऐका माझ्या ऐकायची तयारी ठेवा. नाही फणसे साहेब ऐका, मला पूर्ण बोलू दे. आता तुम्ही आता हा विषय काढलाय तर ठीक आहे, सगळ्या आमच्याकडनं एखाद दोन. पण तुम्ही काय करत होता? तुम्ही त्या वॉर्डचे नगरसेवक आहात, तुम्ही त्या प्रभागाचे प्रमुख आहात. तुम्हाला गेले 10 दिवस हवेचं हवामानाचं तुम्हाला पूर्ण वातावरण दिसतंय की येणाऱ्या 4-5 दिवसात पाऊस पडणार आहे, तर तुम्ही करून घ्यायला पाहिजे होतं ना. तो तुम्ही आम्ही तेच सांगतोय, पण त्यांच्याकडे व्यवस्थाच नाही. असं कसं नाही? हे बघा, उगीच प्रत्येक गल्ली साहेब तुम्ही अगदी 4-5 वरिष्ठ नगरसेवक आहात आणि तुमचं ड्यू रिस्पेक्ट तुमचा पूर्ण ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्ण हे आहे. मला तरी वाटतं प्रशासनाची जबाबदारी आहे, आपल्या जबाबदारी आहे, सांगून सुद्धा ऐकत नाहीयेत ते लोक. पंचे साहेब, प्रशासनाची जबाबदारी आहे, त्याबद्दल वादच नाहीये. पण जर एखादा बॉटल्स तुम्हाला गेले 10 दिवस जावळ्या टाकून तिथे झाकलेला दिसतोय, तर तुमचं कर्तव्य होतं की तो त्या ठिकाणी इमिजिएट. नाही, यशोधर फणसेजी आणि ऋतू तावडेजी, परिस्थिती अशी आहे, दोघांनाही थोडंसं थांबवते. आरोप प्रत्यारोपांपेक्षा आणि जबाबदारींचे खांदेपालट करण्यापेक्षा प्रत्येक मुंबईकराचा जीव महत्वाचा आहे, तो वाचला पाहिजे. आणि पाण्यातून वाट काढण्याची वेळ मुंबईकरांवर येता कामा नये, एवढी माफक अपेक्षा प्रत्येक मुंबईकराची आहे. आपल्या दोघांचेही आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.